इटोलीच्या मातीतून इस्रोच्या क्षितिजापर्यंत अनिकेत घुगेची गरुड झेप. विमानाने करणार प्रवास. जिंतूरच्या आश्रमशाळेतील बाल संशोधकाची ऐतिहासिक भरारी. जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे. जिद्द, चिकाटी आणि विज्ञानाची ओढ असेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील यशाची उत्तुंग शिखरे सर करू शकतात. हे जिंतूर तालुक्यातील इटोली येथील संत भगवान बाबा माध्यमिक आश्रमशाळेचा विद्यार्थी अनिकेत दीपक घुगे याने सिद्ध केले आहे. राज्य शासनाच्या विज्ञान प्रेरणा अभियाना एकेरी अवतरण चिन्ह अनुस्वार अनिकेतची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो बेंगळुरू येथील विशेष अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली असून तो आता थेट विमानाने या स्वप्नवत प्रवासाला निघणार आहे. निवड परीक्षेतील यश आणि विमानवारी. इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत विजाभज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही निवड परीक्षा घेण्यात आली होती. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आयोजित या मोहिमेत परभणी जिल्ह्यातील मोजक्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अनिकेतने आपले स्थान पटकावले आहे. फेब्रुवारी 15 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हा 6 दिवसीय दौरा संपन्न होणार आहे. असा असेल अनिकेतचा सायन्स दौरा. फेब्रुवारी 15 पुणे येथील पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व नॅशनल वॉर मेमोरियलला भेट. फेब्रुवारी 16 भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेत आयसर शास्त्रज्ञांशी संवाद. याच दिवशी पुणे विमानतळावर नामदार अतुलजी सावे आणि सचिव आप्पासाहेब धुळाज या विद्यार्थ्यांशी संवाद साधून विमानाला हिरवी झेंडी दाखवतील. फेब्रुवारी 17 बेंगळुरू येथील विश्वेश्वरय्या संग्रहालय आणि हिंदुस्तान विमान निर्मिती हॅल संग्रहालयाची पाहणी. फेब्रुवारी 18 तिरुवनंतपुरम तुंबा येथील इस्रो केंद्र, उपग्रह प्रदर्शन विभाग आणि रॉकेट प्रक्षेपणाचे थेट अवलोकन. फेब्रुवारी 19 कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारक, सूर्यास्त दर्शन आणि ऐतिहासिक स्थळांना भेट. फेब्रुवारी 20 कन्याकुमारीहून विमानाने पुण्याकडे पुनरागमन. परिसरात आनंदाचे वातावरण. अनिकेतच्या या यशामुळे जिंतूरच्या शैक्षणिक क्षेत्रात आणि इटोली परिसरात अभिमानाची लाट उसळली आहे. आश्रमशाळेच्या वतीने अनिकेत आणि त्याच्या पालकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या यशाबद्दल सहाय्यक संचालक रामेश्वरजी मुंडे, संस्थाध्यक्ष प्रतापराव घुगे, सचिव केशव घुगे, संचालक विठ्ठल घुगे आणि प्राचार्य रमेश दराडे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्याचे कौतुक करत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.